अप्रत्यक्षपणे बदल करणे, संविधानाची गरिमा ज्याला म्हणतो आम्ही, ती गरिमा नष्ट करणे, संविधानाच्या मध्ये बदल करणे, हे आडमार्गाने सुरू आहे. एवढंच कशाला, गेल्या संसदीय निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षाचे भाजपचे अनेक खासदार आणि अनेक उमेदवार निवडणुकीला जे उभे होते त्यांनी असं स्पष्टपणे जाहीरपणे विधान केलेलं होतं की आम्हाला संसदेत जायचे ते संविधान बदलण्यासाठी. विचार करा, त्यांना संविधान बदलण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्हाला संविधान प्रत्यक्ष आणण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आमची जबाबदारी प्रत्यक्ष संविधान या देशामध्ये अंमलबजावणी व्हावं आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलं की संविधान उद्ध्वस्त करून टाकणं. या देशाच्या लोकशाहीचे सगळे खांब त्यांनी तोडून टाकलेले आहेत. प्रशासन भ्रष्टाचारी झालेलं आहे. आजवर आमचा ज्याच्यावर विश्वास होता त्या न्यायालय सुद्धा ज्युडिशियरी सिस्टम सुद्धा भ्रष्ट झालेली आहे. शासनामध्ये पार्लमेंटमध्ये काय चालतं आपल्याला ठाऊक आहे. मेजॉरिटीनं कोणताही कायदा पास केला जातोय जो की संविधानाच्या विरोधात आहे, जो की या देशातल्या बहुजन वर्गाच्या विरोधात आहे. असे अनेक कायदे गेल्या सातत्याने 14-15 वर्ष सातत्याने बदलले जात आहेत. ते आधी झाले नाही असं नाही. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा संविधान विरोधामध्ये काम झालेलं आहे, परंतु त्याची तीव्रता आणि त्याची संख्या जी आहे ती आत्ता BJPच्या काळामध्ये जास्त वाढलेली आहे. आणि जाहीरपणे गल्लीतला त्यांचा कार्यकर्ता सुद्धा बोलतो की संविधान बदलायचं आहे. अशा वेळी तुमच्या आणि माझ्यासमोर जबरदस्त असं आव्हान आहे. EVM मशीनचं आव्हान असेल किंवा आमदारांचा गटच्या गट पळवून नेणं असेल, या सगळ्या असंविधानिक गोष्टी आहेत. किंवा मग या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्या एखाद्या पॉलिटिकल पक्षाच्या नेत्यावर गलिच्छ आरोप करणं असेल किंवा त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट हीन दर्जाची वागणूक असेल, हे भारतीय संविधानाला आणि लोकशाहीला अपेक्षित नाही. याचा अर्थ असा होतो की या देशामध्ये लोकशाही या अशा लोकशाही विरोधी संविधान विरोधी लोकांच्या हाती गेलेला आहे. आणि अशा वेळी बाबासाहेबांच्या लेकरांचं काम वाढतं, जबाबदारी वाढते. आणि म्हणून आम्हाला संविधान समजून घ्यावं लागेल. बाबासाहेबांचं संपूर्ण योगदान जे वैचारिक योगदान जे आहे, लोकशाहीसाठी जे योगदान आहे ते पूर्णपणे समजून घ्यायला लागेल आणि त्याप्रमाणे हा देश चालेल याची काळजी आम्हाला घ्यायला लागेल. कारण बाबासाहेबांनी ही जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे, येरा गाभाड्यांवर दिलेली नाही. अतिशय महत्त्वाचा असा काळ आहे की एकीकडे लोकशाहीला 70-75 वर्ष होत आहेत, अमृत महोत्सव साजरा होत आहे आणि हे साजरा करण्यासाठी आम्ही आमच्याकडून मतदान करून चुकीच्या लोकांना संसदेमध्ये पाठवलेलं आहे. हे चॅलेंजिंग आहे आणि हे चॅलेंज जर स्वीकारायचं असेल, या देशामध्ये जर करायचं असेल, काय नाव काय नगरसेवक इथले ढोले साहेब आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. पाहुण्यांनी बसून घ्यावं. तर मित्रो, बाबासाहेबांनी संविधान दिलं, लोकशाही दिली, ती काही एखाद्या समाजासाठी एका जातीसाठी दिलेली नाही. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर पुण्यातलं खोले मॅडमचं देता येईल. खोले मॅडम एका ब्राह्मण घरामध्ये गृहिणीचं काम म्हणजे सेवेचं काम करत होत्या आणि ज्या दिवशी त्या घरामधल्या स्त्रीला, ब्राह्मण स्त्रीला माहीत झालं की खोलेबाई मराठा आहे, त्या दिवशी त्या ब्राह्मणबाईने तिला हाकलवून लावलं. याचं कारण असं आहे, आजही ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये मराठ्यांच्या बद्दल सुद्धा शूद्र असा भाव आहे. आजही मराठ्यांना शूद्र मानलं जातं आणि मराठ्यांची अशी हालत करणाऱ्या परशुरामाचा जय जयकार ते करतात. आणि तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत असता
तेव्हा तुम्ही स्वतःच्या आया बहिणींवर बलात्कार करत असाल असं मला जाहीरपणे इथे म्हणावं लागेल. माफ करा या शब्दात मी बोललोय, पण हा अर्थ आहे त्याचा. आणि म्हणून मित्र, ही सगळी परिस्थिती बदलायची असेल तर संविधान समजून घ्यायला लागेल. लोकशाहीचा प्रत्येक खांब पुन्हा मजबूतीने उभा करायला लागेल. आणि हे सगळं करताना त्याचा पायाभूत जे आहे ती जे संविधान आहे, आपल्याला ठाऊक आहे या संविधानाचे 4 मूलभूत मूल्य आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. या देशामध्ये आजही बहुजन समाजाला न्याय मिळत नाही. या देशातल्या बहुजन समाजाला आजही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. केवळ स्वातंत्र्य देऊन चालत नाही, स्वातंत्र्य उपभोगण्याची ताकद पण द्यावी लागते, क्षमता निर्माण करावी लागते, तर त्याला स्वातंत्र्याला अर्थ आहे. या देशामध्ये अजूनही समता प्रस्थापित झालेली नाही, कारण या देशामध्ये आजही बंधुभाव निर्माण झालेला नाही. जातीमध्ये वैरभाव आहे, धर्मामध्ये वैरभाव आहे. अशा वेळी लोकशाही टिकत नसते, लोकशाही सडून जाते, लोकशाही तुटून पडते, गळून पडते. हे माझ्या मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या दिवशी लोकशाही गळून पडेल त्या दिवशी या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं नुकसान झालेलं असेल. जातीची बातच सोडा, पण प्रत्येक व्यक्तीचं नुकसान झालं असेल. आणि जर तुम्हाला 140 करोड लोकांचं कल्याण करायचं असेल, या देशातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण करायचं असेल, तर संविधानापणे वागणाऱ्या समाजाची निर्मिती करावी लागेल. आणि अशा समाजाची निर्मिती करताना अशा माणसांची, व्यक्तींची निर्मिती करावी लागेल. आणि त्याला बाबासाहेबांची विचारधारा डोक्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही. जे लोक आज बाबासाहेबांच्या नावानं तिरस्कार त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण होतो, त्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे, एकदा बाबासाहेब वाचा. बाबासाहेब दूर की बात आहे, एकदा संविधान तर वाचा. ज्या संविधान तोडण्याची भाषा तुम्ही करताय ते संविधान एकदा वाचा. एवढं फार काही कठीण नाही. फक्त त्याच्यामध्ये मूलभूत हक्क जे दिले संविधानानं तेवढंच वाचा. म्हणजे बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय दिलं आहे. या इथे बसलेल्या माझ्या भगिनी, महिला मंडळ इथे बसलेलं आहे, एवढं काही बाबासाहेबांनी दिलेलं आहे. जगामध्ये स्त्रीला जेवढं कुठे दिलं नाही तेवढा अधिकार या देशामध्ये बाबासाहेबांनी दिला आहे. जगातल्या स्त्रीला लग्न झाल्यानंतर बापाच्या प्रॉपर्टीवर, वडिलांच्या प्रॉपर्टीवर पाणी सोडावं लागतं. आणि मग नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मिळतो. इथं बाबासाहेबांनी तुमच्यासाठी एवढं योगदान दिलंय की लग्नानंतर नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा आहेच, पण लग्नानंतर सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे. एवढा अधिकार या जगामध्ये कोणी दिलेला नाही, फक्त भारतीय महिलांना बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं तुम्हाला विचार समजून घ्यायला लागतील. बाबासाहेबांना केवळ डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यावं लागेल. आणि केवळ बाबासाहेबच डोक्यात घ्यायला लागतील तर तुम्हाला तुमचे सगळे अधिकार प्राप्त होतील. मी आपला जास्त वेळ घेत नाही, इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.